नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ज्ञानराधा असो, साईराम असो, जिजाऊ मासाहेब असो, तुमचे राजस्थानी असो, या सगळ्या मल्टी स्टेटनी बीड जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर कंगाल करून सोडला। कंगाल हा विषय इकडे चालू आहे। अंबडमध्ये 120 दिवसाच्या आसपास उपोषण होतंय, बीडमध्ये उपोषण होतंय, बीडमध्ये मुक मोर्चा होतो, या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ठिकठिकाणी पण शिरूरमध्ये पण हेच झालं। या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि हे सगळं होत असताना खेदाने सांगा वाटतं की बीड जिल्ह्यातील फक्त प्रकाश साळुंखे यांनी सध्याचं चालू असलेल्या अधिवेशनामध्ये याविषयी आवाज उठवला। त्याचबरोबर राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे यांनी पण त्या ठिकाणी आवाज उठवला आणि या संबंधित जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर पण विचार करण्यासारखं आहे। तर आपण प्रकाश साळुंखे नेमकं याविषयी काय म्हणतात याच्याबद्दल आपण ऐकूया। माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। ज्या संस्थेच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा संचालकावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या तपास हा IPS अधिकाऱ्याकडे, ऍडिशनल SP कडे शासन देणार आहे का? आणि दुसरा आहे की ज्यांची मालमत्ता जप्त करून पैसे देऊ हे उत्तर आहे, तर ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एक जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावर कमिटी नेमून याचा नियमित महिन्याला आढावा घेतला जाईल का आणि ठेवीदाराचे पैसे देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हे शासन करेल का? आपण पाहिलं मित्रांनो प्रकाश साळुंखेचं म्हणणं, त्याचबरोबर बबनराव लोणीकरांचं म्हणणं पण आपण ऐकूया, कारण हे दोन्ही म्हणणे यासाठी ऐकायचे की याच्यानंतर जे उत्तर आलंय ते उत्तर मात्र विचार करण्यासारखं आहे। ज्ञानराधा जी बँक आहे या सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय ठोक असं काही आश्वासन देतील का? या ठेवी लोकांना परत मिळतील का? त्यांचा जो विश्वासघात केलेला आहे तर सरकारने या संदर्भात भूमिका घेऊन या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत किंवा जे कर्ज बोगस टाकलेलं आहे लोकांच्या नावावर, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली DDR आहेत, जॉईंट रजिस्ट्रार आहेत, तुम्हाला काय चौकशी करायची तर करा, फक्त या लोकांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भात सरकारने कठोर भूमिका घेऊन ती सगळी प्रॉपर्टी लिलाव करून लोकांच्या ठेवी परत केल्या पाहिजेत, अशा प्रकारची माझी मागणी आहे। ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही काही बँक नाही, ही मल्टीपर्पज सोसायटी आहे आणि ही मल्टीपर्पज सोसायटी संपूर्ण देशभर त्या ठिकाणी काम करते आणि त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते केंद्रीय रजिस्ट्रारचं नियंत्रण आहे। नाही, शाखा काढू शकतात मल्टी स्टेट सुद्धा, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे त्याच्यावर आपला कंट्रोल सध्या उपलब्ध नाही आणि त्यामुळं आपल्याकडे याच्यातली कुठलीही माहिती नाही। परंतु आज आपण इथं हा प्रश्न उपस्थित केला आहे। मी ताबडतोबीनं या संस्थेच्या संदर्भामध्ये सगळी माहिती घेऊन त्याच्या संदर्भामध्ये काय आपल्याला कारवाई करता येईल, मग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची, आणखी कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची, याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल रजिस्ट्रारला बोलावं लागेल आणि नंतर निर्णय घेता येईल। आपण ऐकलं प्रकाश साळुंखेचं म्हणणं आणि त्याच्यावरचं उत्तर लक्षवेधी, त्याच्यानंतर बबनराव लोणीकर यांचं म्हणणं, राजेश टोपे पण याविषयी बोललेत, तुमचे नारायण कुचे पण याविषयी बोललेत। हे सगळं बोललेलं असताना पण एक गोष्ट जर उत्तरादाखल ऐकली तर ती गोष्ट मात्र सर्व ठेवीदारांना विचार करायला लावणारी आहे आणि ही गोष्ट मी म्हणजे आमचं चॅनल मागच्या दीड महिन्यापासून बोलतोय की हा जो तपास आहे हा तपास स्टेट लेवलला नाही होऊ शकत। हा तपास करणाऱ्या एजन्सीनी सेंट्रलचे रजिस्ट्रार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना देणं जरुरी आहे। मग आता हे सगळं असताना ज्या ज्या ठिकाणी गुन्हे झालेत, आता सध्या कुठे अटकेमध्ये आहेत, तर या सगळ्या ठिकाणी या सगळ्या विषयी असं काही सेंट्रल रजिस्टरला माहिती दिली आहे का? आणि दिली नसेल तर मग का नाही दिली? एकमेव मार्ग तो आहे की यांची प्रॉपर्टी जप्त करणे, यांच्या नातेवाईकांची प्रॉपर्टी जप्त करणे, यांनी जे काही सगळं कुठं कुठं काय काय विकत घेतलं याचा सखोल तपास करणे, सखोल तपास।
त्याच्यावर जप्ती आणणे आणि या सगळ्या गोष्टी विकून ठेवीदारांचे पैसे देणे एक. दुसरी गोष्ट, आता याच्यात फार महत्वाचा विषय, तुम्ही कुठे ना 8 महिने मोकळं सोडलं. 8 महिन्यामध्ये कुठेनी काय काय प्रपंच केले, काय काय कुटाने केले, किती प्रॉपर्टी विकल्या, हे तुम्हाला आणि मला तरी माहिती आहे का? तीच गोष्ट साईनाथ म्हणजे तुमचे साईरामचे परभणी यांच्याबरोबर होते. साईरामच्या परभणीच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन 10-12 दिवस झालेत बीड सिटीमध्ये. काय झालंय? कुठे तो परभणी? धरलाय का त्या परभणीला? पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? त्याच्या विरोधात कुठली आणखीन काय ऑर्डर केली का? कुठली मुवमेंट चालू आहे का? या काळामध्ये जर त्यांनी प्रॉपर्टी विकल्या तर हा एक दुसरा प्रश्न. बियाणीवर पण गुन्हा दाखल झालेला आहे. मग बियाणीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज विकू नये त्याबद्दल नेमकी यंत्रणेने काय व्यवस्था केलेली आहे? दुसरी गोष्ट, आता आम्हाला माहिती पडतंय कुठेच्या विरोधामध्ये बँक पण कोर्टात मूव्ह झाल्या. हे सगळं जर होत असेल आणि एखाद्या प्रॉपर्टीवर जर कुठे किंवा बाकीचे सगळ्यांनी जर त्या तत्सम एजन्सीचे त्या बँकेचे जर लोन घेतलेले असतील तर मग त्याचं काय? पोलीस यंत्रणेने या गोष्टीची खबर घेणं गरजेचं आहे. या गोष्टी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण मुख्य पोलीस यंत्रणेसमोरचं मुख्य टार्गेट ते असेल ठेवीदारांचे पैसे परत देणे. ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा सध्याचा विषय तो म्हणजे हे जे सगळे मल्टीस्टेटवाले आहेत यांच्या प्रॉपर्टी ताब्यात घेणे आणि त्याच्यानंतर त्याचा लिलाव विक्री करून ठेवीदारांचे पैसे देणे. ठेवीदारांचं हे म्हणणं आहे की एक PI नावाचा पोलीस इन्स्पेक्टर नावाचा अधिकारी आणि त्याच्याबरोबरची काही कर्मचाऱ्यांची टीम हा सगळा तपास व्यवस्थित करू शकेल का? हा प्रश्न ठेवीदारांच्या मनात आहे. आणि हीच गोष्ट या सर्व लोकांनी, आपल्या आमदार लोकांनी हीच गोष्ट अधिवेशनाच्या काळात पण मांडली की त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे सगळा जो तपास आहे हा तपास IPS अधिकाऱ्याच्या अखत्यारीत व्हायला पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन कलेक्टर लेवलचा एक माणूस, त्यांची टीम या सगळ्या गोष्टींनी एकत्र येऊन हा तपास केला पाहिजे. तर या तपासामध्ये एक नाव जे की कलेक्टर लेवलचं नाव आहे तुकाराम मुंडे, हे मात्र सर्व ठेवीदारांच्या तोंडातून येत आहे की मुंडे साहेबांकडे तपास द्या, आमचे पैसे आम्हाला परत मिळतील. मग असा कॅपेबल माणूस जर या गोष्टीसाठी नियुक्त केला गेला आणि त्याच्या अंडरमध्ये IPS चे काही अधिकारी, मग ते ऍडिशनल SP असू द्या, SP असू द्या, DYSP जे कोणी असतील त्या लेवलचे अधिकारी आणि त्यांची जर टीम या सगळ्यांनी आणि सहकार क्षेत्र या सगळ्यांनी जर मिळून हा तपास केला तर मात्र हे जे सगळे एकटंच ज्ञानराधा नाहीये, विषय हा लक्षवेधीमध्ये किंवा अधिवेशनामध्ये ज्ञानराधाचाच मांडला गेला. एका आमदार महोदयांनी बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या, पण फक्त विषय ज्ञानराधाचाच नाहीये. ज्ञानराधाचा विषय मोठा आहे म्हणून तो वारंवार मांडला जातो. आमच्या चॅनलमध्ये पण आम्ही ज्ञानराधाचा विषय वारंवार घेतो कारण विषय मोठा आहे. बाकीचे जे आहेत राजस्थानी असू द्या, साईराम असू द्या, याचे ठेवीदार पण समोर येत नाहीयेत. याचे ठेवीदार बोलायला तयार नाहीयेत. याचे ठेवीदार गुन्हे दाखल करायला तयार नाहीयेत. त्याच्यामुळे तो विषय दबून राहतोय. त्याच्यामुळे मी राजस्थानी, साईराम या सगळ्या ठेवीदारांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अपील करतोय की तुम्ही पुढे या, जास्तीत जास्त गुन्हे दाखल करा. आणि पोलीस यंत्रणेला आणखीन एकदा सांगतोय, याच्या अगोदर पण बोललोय की ठेवीदारांचं एक मत आहे, ज्यावेळेस ते गुन्हा दाखल करायला जातात त्यावेळेस त्या पहिल्याच गुन्ह्यामध्ये यांचा कागद जोडला जातो आणि त्याच्यामुळे गुन्ह्याची संख्या 24, 25, 30 या रेंजमध्ये येते. किती जणांनी तक्रारी केल्या याचा जर अभ्यास केला तर तक्रारी खूप जास्त आणि गुन्ह्याची संख्या कमी. हे कुठेचे वकील किंवा मग बाकी हे तत्सम पुढे जे भविष्यात येणार त्यांचे वकील हे कोर्टात मांडताना फक्त हेच मांडतात की आमच्यावर 20-30च गुन्हे आहेत, असं नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्वतंत्र गुन्हा, ठीक आहे तुम्हाला कागदपत्र करावं लागतील, काळीशाही करावं लागेल, लिखाण जास्त करावं लागेल, जे काय असेल, पण ते तुमच्या जागेवर पोलीस यंत्रणेने तुम्ही तुमचं करावं. पण प्रत्येकाचा एक सेपरेट FIR का नको, या गोष्टी ठेवीदाराकडनं वारंवार मागणी केली जात आहे. याबद्दल ठेवीदार वरिष्ठ अधिकाऱ्याला पण बोललेले आहेत, त्यांना जाऊन भेटलेले आहेत. या गोष्टी होणं जरुरी आहे. आणि जसं की उत्तर देताना, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला एक गोष्ट कळते की हा जो मुद्दा आहे मल्टी स्टेटचा, कारण हे पण मी नेहमी बोलतोय की बँक नाही, प्रत्येक व्हिडिओची सुरुवातच मी करतोय बँक नाही, आणि आज अधिवेशनाच्या काळात पण हे उत्तर मिळतंय की नाही, ही बँक नाही. राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही काही बँक नाही, ही बँक नाही. याचा सगळा कंट्रोल जर केंद्र शासनाकडे आहे तर मग तपास यंत्रणेने केंद्र शासनाच्या रजिस्ट्रारकडे आतापर्यंत काय मागणी केली आहे?
दुसरी गोष्ट, मग हे महाराष्ट्र शासन जे उडवाउडवी करण्याचा प्रयत्न करतंय आमच्याकडं नाही, केंद्र शासनाकडे, मग तुम्हाला हे माहित नाही 8 महिन्यापासून? अहो, वेगवेगळे ठेवीदार वेगवेगळ्या ठिकाणी फोन करून याचना करतात की आम्हाला मदत करा. काय होतंय त्यांच्या याचनेचं? काय फळ मिळतंय त्यांना? काय फळ मिळतंय? काही सुद्धा मिळत नाही. म्हणजे फक्त बघ्याची भूमिका घ्यायचं असं तर नाहीये ना. मग तुम्ही जर स्टेट आहात, स्टेटमध्ये तुमचं गव्हर्नमेंट आहे, सेंट्रलमध्ये तुमचं गव्हर्नमेंट आहे, तर स्टेटच्या तर्फे सेंट्रलला सांगा ना. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं नाही डायरेक्ट, तर तुम्ही त्या तपास अधिकाऱ्याला सांगा ना हे असं असं करा म्हणून. कुठेच गृहमंत्री आणि कुठेच पुढचे कडक पाऊल? या सगळ्या गोष्टी नाही जमणार, कारण आता ठेवीदार आक्रमक झालेला आहे. आणि आक्रमक ठेवीदारांचा विचार, त्या गोरगरीब ठेवीदारांचा विचार, त्या दुःखद खितपत रोज जीवन जगणाऱ्या ठेवीदारांचा विचार शासन दरबारी होणं जरुरी आहे. आणि पोलीस यंत्रणेने पण जर त्यांना या सगळ्या गोष्टी तपासच करता येत नसेल, त्यांना अवघड जात असेल, तर त्यांनी सेंट्रल रजिस्टरला याबद्दल कळवणं आणि त्यांच्याकडनं पुढचे डायरेक्शन घेणं जरुरी. हे मी 1 महिन्यापासून बोलत होतो. आतापर्यंत त्या गोष्टीबद्दल काय झालंय? मागच्या 20-25 दिवसापासून कुठे पोलिसात एसपी ऑफिस मध्ये जातात, परत पोलीस स्टेशनला येतात, असं काय मिळालं पोलिसांना त्यांच्याकडनं? काय मिळालं? आता तर नवीन एक माहितीचा समोर येते, इन्कम टॅक्स वाल्याने पण कुठे ना सगळ्या गोष्टीची ज्ञानराजाची माहिती मागितली आहे. काय मिळालं काय आतापर्यंत? मग कशाला पुढची 8 दिवसाची कस्टडी, 6 दिवसाची कस्टडी? नेमकं काय मिळतंय? आम्हाला आनंद आहे, मागच्या काही दिवसामध्ये पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. आम्हाला आनंद आहे, पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह काम करते. या गोष्टीबद्दल आम्ही त्यांना अप्रिशिएट करू. पण त्या तपासाचा हिस्सा, त्या तपासाचा भाग आणि अधिवेशनाच्या काळामध्ये मांडलेले सगळे विषय, या गोष्टीचा विचार का नाही व्हायला पाहिजे? जर सांगितलं जातंय, आम्ही ते पहिल्यापासून बोलत होतो की या सगळ्या गोष्टी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन, त्याचं रजिस्ट्रार, त्या रजिस्ट्रार जोपर्यंत हे कळणार नाहीये तोपर्यंत 2023चं जे अमेंडमेंट झालंय मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट 2002चं, त्या अमेंडमेंट नुसार जे की लेखापाल नियुक्त करण्याचं पण त्याच्यामध्ये प्रायोजन आहे, त्याचा सगळा वापर करून मग तर कळलं ना सहकार आयुक्ताला काही सांगायचंय का. आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या प्रोसेस होतील. त्यांच्या अंडरमध्ये निवडक अधिकारी निवडले जातील आणि हे गोष्टी पटापटा सुटतील. ह्या गोष्टी पटापटा सोडण्यासाठीच्या मुवमेंट, हालचाली हे करणं जरुरी असताना फक्त कोर्टात जाणं, कोर्टात येणं, पुन्हा कुठेही ते मोठे मोठे वकील लावणं. आता बघूया परभणी आणि ते राजस्थानीवाले बियाणे किती मोठे मोठे वकील लावतात. परवा दिवशी असं झालं, माझे जाऊ एवढा मोठा मूग परेशान निघाला, एवढे लोक त्रस्त आहेत आणि परेशान आहे. ठीक आहे, त्यांच्याकडनं एक गोष्ट कळते की एसआयटी आणि त्यांच्या हायकोर्टातली मूव पण आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार गांभीर्याने होणं जरुरी आहे, कारण आता प्रत्येक जिल्ह्यातील ठेवीदार सक्रिय झालाय. आणि खास करून जालना जिल्ह्याच्या ठेवीदारांचं मला कौतुक करावं वाटतंय. त्यांची जी टीम वर्क आहे ना ते फार भारी आहे. त्यांची जी मेहनत आहे ना ती फार भारी आहे. ते सगळेजण एकत्र काम करतात, वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारतात, वेगवेगळ्या ठिकाणी फोन करतात, पुढच्याला उत्तर देता येणार नाही या पद्धतीचे प्रश्न विचारतात. आणि हीच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, किंबहुना मला ते नाही म्हणायचं जिल्हा नका करू, प्रत्येक म्हणजे ठेवीदारांचा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ठेवीदारांनी एकत्र यावं, ही हालचाल करावी. त्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, सुकर होईल. पण परत एकदा सांगतो, तुकाराम मुंडे सारखा जर केपेबल पॉवरफुल अधिकारी कलेक्टर म्हणून या गोष्टीसाठी जर नियुक्त केला आणि त्यांच्या अंडरमध्ये जर टीम केली महाराष्ट्राची, किंवा जिथं जिथं फसवणूक झाली त्या सगळ्या गोष्टीची, तर मात्र पैसा मिळणं एकदम सोपं जाईल. प्रॉपर्टी विकणं, काय तुम्हाला काय करायचं ते करा. हे बाकीचे झमले बंद झालेले. FSCI काय ते मोठे मोठे शब्द सगळं फॉरेन फंड काही नाही, हे सगळं बंद झालेलं आहे. याच्याबद्दल आतापर्यंत कुठलंही कॉन्क्रीट काही समोर आलेलं नाही. 8-9 महिन्यापासून चालू आहे, ते अजून चालूच आहे. तर आजच्या व्हिडिओतून मात्र प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, सेंट्रल गव्हर्नमेंट, रजिस्ट्रार यांना म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन यांना मात्र या सगळ्या गोष्टीची माहिती तातडीने द्यावी, जेणेकरून की तिथून पुढे तातडीने हालचाली चालू होतील. नाही तर माहिती आज जायची 6 महिन्यानंतर पुन्हा आम्ही ऍक्शन घेऊ, असं होऊ नये. ह्याच्यामुळं बाकीच्या कुणाचं काही बिघडतंय का माहित नाही, पण ठेवीदारांचं मात्र अतोनात नुकसान होतंय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढचा व्हिडिओ घेऊन परत आपण भेटू. धन्यवाद.